करण नायक आहे आणि कल्पेश सावटे आहेत. तर भैया वह्य मॅचच्या दिशेनं शुभेच्छा दोन्ही टीम्सला. पहिला चेंडू करण नाईकच्या हातामध्ये, समोर कल्पेश सापटे. शुभेच्छा असतील. हा पहिला बॉल पाहूया फॉर द विकेट. पहिलाच फटका आपण पाहिला, चांगला सजवलाय, परंतु तिथे शतरक्षकाला निवडलंय. रोशन त्या शतरक्षकाचं नाव आहे आणि त्याच्या हातामध्ये विसावलाय हा झेल आणि पहिल्याच बॉलवर सबशेल ठरतोय. कल्पेश सापटे फेल. फर्स्ट विकेट लॉस्ट. न्यू बॅटर इन होतोय मैदानाच्या आतमध्ये मंगेश भगली. च्या प्रमाणे आपण बघितला तर इथून पहिलं विकेट गमावला पहिल्याच बॉलवर. जबरीने म्हटलं जाते ना कि शाम सूरज को ढलना सिखाती है, शमा परवाने को जलना सिखाती है. गिरने वालों को ही होती है तकलीफ, लेकिन ठोकर ही इंसान को चलना सिखाती है. आणि डेफिनेटली पहिल्या बॉलवर आता लागलेली जी ठोकर आहे म्हणजे मोठी विकेट आहे. ते विकेट गेल्यानंतर मात्र समजदारी आणि समजुतीचं क्रिकेट मात्र खेळला जाईल का, या स्थितीमध्ये पहिल्या बॉलवर सफलता मिळवून दिली. करणने कल्पेशला डगआउटचा रस्ता दाखवला. हो हो, तिखट मारा केला जातोय. ह्या गोलंदाजाची बातच काय अलग आहे. हा खास आहे आणि नक्कीच कमाल आहे. सलगच्या या दुसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत मी तर म्हणेन की लक्षवेधी कामगिरी केली आहे. कारण की जवळजवळ ज्याप्रमाणे आपण पाहिलं की हे जे विकेट त्याने मिळवल्यानंतर इथे डेफिनेटली आपण पाहू शकतोय. तरी इथे आता ही माहिती अपडेट मिळते आहे की या स्पर्धेत म्हणजे या आणखीन एक विकेटची हॅट्रिक नोंदवली करणने. कारण की पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पहिल्या शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट त्यांनी मिळवले होते. आणि या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळवल्यानंतरची विकेटची हॅट्रिक आहे ती मात्र कंप्लीट केली. आणखीन एक गोलंदाज ठरतो या स्पर्धेमध्ये करण नायक, ज्याने आपली छाप सोडली या स्पर्धेमध्ये. ॲज अ बॉलर म्हणून आपण बघितलं तर भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्या बेहतरीन गेंदबाजी करी है, विकेट टेकिंग गेंदबाज बन चुकी है. जिस तरह से अपनी गेंदबाजी में मिश्रण लाते हो, जिस तरह से गेंदबाजी करते, कमाल की गेंदबाजी. इस बार बैकफुट पर वेट किया, गेंद का पॉइंट की दिशा में खेलना चाहते थे, लेकिन अगर यहाँ पे देखेंगे तो इस गेंद को देखना पड़ेगा. थर्ड अंपायर ने हमारे पास जरूर कुछ रेफर किया है या क्या कहना है अंपायर का, देखिए. जी हाँ, डिमांड की है. अब यहाँ पे अगर देखेंगे तर कॉट वाईनचे जर साठी रिव्ह्यू असेल तर कॉट वाईनसाठी नाही आहे, पण वाईटसाठी जरूर मिळेल डेफिनेटली. ती डिमांड आहे इथे आपण पाहिली तर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमचे व्हाईट बॉल्ससाठी. पाहूया, चेक करूया आपण.
definitely umpire's call is white. सर्व या मैदानाच्या दिशेनं हो क्या बात आहे ते धडक आहे शॉट कडक आहे पाहावं लागेल हा सिक्सर आहे मंगेशने आपल्या नावाचा खेळ दर्शवलाय ठोकला एक शानदार देखणा नेत्रदीप षटकार थैंक यू डीजे अब गेंद की डिमांड है अब गेंद पहुंचाइएगा मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा क्योंकि हर एक गेंद बाउंड्री के बाहर जाती है तो आने में कम से कम वक्त लगता है इसके लिए मैं कहूंगा कि जल्दी से आप गेंद को मैदान के अंदर लाए ये सिक्सर तो बेहतरीन जड़ा था एक अपने अंदाज में एक स्टाइलिश अंदाज है और खिलाड़ी भी इतना ही खास है मंगेश क्या गेंद आ गई है गेंद जी हाँ मैच गेंद आ गई है तो वही लेंगे अब मुकाबला देखेंगे कि जिस तरह से अब ये बदलाव आता हुआ क्योंकि एक तरफ से कल्पेश से ज्यादा उम्मीदें थी जिन्होंने कहा था टॉस के समय के हम कुछ अच्छा करेंगे और सामने वाली टीम को पछाड़ने का प्रयास करेंगे लेकिन कल्पेश की विकेट हाल ही में जल्दी में गिरी उसके बाद अगर देखेंगे तो मोर्चा संभाला है मंगेश ने ये जड़ में डाली हुई गेंद बैकफुट पे जाके इस्तेमाल किया नसीब का साथ मिला है भाग्य का साथ मिला है अन्यथा ये गेंद भी लगभग तो निकलने ही वाली थी लेकिन जयेश क्या कर रहे हैं आज कुछ समझ में नहीं आ रहा है क्योंकि आज उनका दिन वो खास नहीं रहा है क्योंकि पहले मुकाबले में उन्होंने कैच छोड़ा था इस मुकाबले में थोड़ा सा कहीं ना कहीं आउटफील्ड में खलबली सी मचते नजर आई अगर देखेंगे तो पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है और पहले ओवर में बन चुकी है एक विकेट के नुकसान पर 11 जिसमें एक बहुत बड़ा सिक्सर है उसकी बदौलत 11 बन चुके हैं अभी भी 12 गेंदों का खेल है तब आने वाली 12 गेंदों में कितने रन यहाँ से जुड़ेंगे और कितने रनों का रहेगा टारगेट कहीं मत जाएगा देखते रहो एक पूरा ट्रॉफी लेंगे एक छोटा सा ब्रेक डीजे को देंगे एक मौका गाना सुनेंगे उसके बाद दोबारा मैदान के अंदर जरूर लौटेंगे थैंक यू डीजे जैसे कहा जाता है ना जो फकीरी की मिजाज रखते हैं वो ठोकरों में ताज रहे जिनको कल की फिक्री नहीं वो मुट्ठी में आज रखते हैं आगे क्या होगा उनको ये ना सोचकर बस सामने क्या है उसके ऊपर अगर फोकस करते हो तो हमेशा वो कुछ अच्छा ही अच्छा कर पाते हैं और वही करने का प्रयास यहाँ पे रहेगा अब क्या फील्ड में बदलाव है क्योंकि यहाँ पे अगर देखेंगे तो पहले ओवर में 11 रन मतलब एक विकेट गंवाई है लेकिन 11 रन भी बन चुके कहीं ये 11 रन चूक ना जाए इस तरह से अगर मोमेंटम को अपनी तरफ खींचना है तो गेंदबाजी दूसरे ओवर में देखेंगे रोशन आए हैं एक बेहतरीन गेंदबाज है सीधे बल्ले के साथ ड्राइव किया गेंद लॉन्ग अप की दिशा में खिलाड़ी है तैनात तो वहां पे एक रन मिलेगा या एक के अलावा ज्यादा कुछ नहीं मिलेगा अब फील्डिंग अगर देखेंगे तो अच्छी तरीके से हुई है स्तर आज बढ़ चुका है लेकिन खाली फील्डिंग का स्तर बढ़ाने से अच्छा नहीं हुआ क्योंकि बैटिंग का भी स्तर बढ़ाने होगा हालांकि एक तरफ सूरज ने वहां पे संभाला था लेकिन गावदेवी की टीम क्या कर रही देखेंगे बल्ले का अंदर किनारा था 2 रन यहाँ पे जरूर मिलेंगे डिस होणे वहां पे 2 धावा मात्र मिळतील धाव फलक आपण पाहिल्या तर इथून पुढे सरकताना पाहायला मिळेल 14च्या घरामध्ये पोहोचलंय षटक आपण बघितलं तर दुसरं प्रगतीपथावर आहे म्हणजे 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय जी स्थिती पहिली आहे पण तर हातामध्ये ठेवायची आहे परंतु ती कशी ठेवायची ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही टीमला परंतु या स्थितीवर मात करायचं असेल तर मंगेशला एक चांगली इथून सुंदर आणि धडाकेबाज खेळ करावी लागेल एक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे इथे पाहिलं आपण डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मात्र मिळते आणि या खेळाडूचा हा झोन आपण बघितला ना तर स्ट्रॉंग झोन आहे म्हणजे स्क्वेअर लेग फाईन लेग आणि नक्कीच आपला आवडता झोन आहे तिथे चांगले शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथे जर फाईन लेग पाहिला तर जास्त फायदा नाही 2 मिळतील परंतु आपण बघितलं स्क्वेअर लेग तर पॉइंट पर्यंत जर मैदान आपण बघितलं तर तिथे धावा बनू शकतात परंतु त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल का पाहावा लागेल हा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाले स्क्वेअर लेगचे पंच आहेत तिथे स्क्वेअर लेगचे खेळाडू जयेश चेंडूला फील्ड करतात त्या चेंडूची फेकी झाली
आणि चेंडूची फेकी झाल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर धाव मात्र तिथे एकच मिळाली. धावसंख्या 17. या षटकामध्ये चेंडू फेकून झाले 4. 2 आहेत. विकेट किपर ॲज अ जिग्नेश पॉईंटला खेळाडू पाहतोय. त्याचनंतर आपण बघितलं शॉर्ट कव्हरला खेळाडू आहे. शॉर्ट मिडॉनला खेळाडू तैनात केलाय. शॉर्ट टिप दिली आणि पूल काढण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे, लांबी कमी आणि तिथे जयेश दाखवते हा मी सुंदर कॅच पकडली. आणि या वेळा मात्र आपण बघितलं करणची खेळ समाप्त झाली. हा दुसरा मोठा झटका गावठी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी या टीमला. आई माझी सत्वाची काव्याची एक विरामा मुली ग. आई माझी सत्वाची काव्याची एक विरामा मुली. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहे सारंग सापटे. आणखीन एक चांगला यंगस्टर म्हणून खेळाडू त्याच्याकडे बघितला जात आहे. तो सारंग आपण पाहिला तर कल्पेश मात्र काही करू शकला नाहीये. परंतु त्याचे बंधू असतील, छोटे बंधू, त्यांच्याकडून चांगली अपेक्षा असतील. चपळीने म्हटलं जाते ना, खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह हो. और डेफिनेटली ये वक्त है अपना हुक्म का इक्का अब शो करने का. क्योंकि यहाँ से अगर देखेंगे तो कहीं ना कहीं पीछे रह गई है टीम. मोमेंटम अपनी तरफ खींचना है, अपनी तरफ अगर मैच को लाना है तो कुछ अच्छा करना होगा. सारंग खेलने का प्रयास किया था, हवा में खड़े हो गए खिलाड़ी है उसके नीचे और आसान सा मौका यहाँ पे गवा दिया है. ये कैच हाथों से छूट गया लेकिन दूसरा मौका रन आउट का है. क्या अंपायर को नहीं है राजी. अब क्या हुआ, जो नहीं होना था वही हुआ. क्योंकि आसान सा मौका था, अगर वो मौका आपने पकड़ा होता तो शायद यहाँ पे विकेट मिल सकता था. कैच छूटता हुआ, दिल टूटता हुआ, गेंदबाज रुकता हुआ. और देखिए वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विराट ट्रॉफी 2024 आज तिसरा दिवस या स्पर्धेचा. जयेश बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय. जयेश वर्गना म्हणजेच एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या परीने म्हणतायत ना कि ना एक्स के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो. अगर अपनी जिंदगी सेट करनी है तो बेस्ट के पीछे भागो. अगर यहाँ से अच्छा टारगेट सेट करना है तो बेस्ट के पीछे आप भागना ही होगा. क्योंकि अगर आप यहाँ से अच्छा टोटल अप पाना चाहते हैं तो यहाँ से आने वाली कुछ गेंदों में अच्छा खेल दिखाना होगा. रन संख्या हो चुकी है 19. 2 ओवर की समाप्ति के बाद बेहतरीन स्पेल था वो रोशन का. केवल 8 रन खर्च किए उस स्पेल में. जयेश अब मंगेश का हो ये बेहतरीन अपने पाले में गेंद थी. शायद से इससे उड़ाने का मौका उन्होंने गवाया. सरप्राइज हो रही क्योंकि मैं इस गेंद पे क्यों नहीं बड़ा हिट लगा पाया. लेकिन जो होना था जो हो गया. अब सोच के क्या फायदा. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. 8 आणि 5च्या गॅप मधून ऑन साइडला लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे मिस केले हा चेंडू. शॉट पीछे अब पुल करने का प्रयास है.
खिलाड़ी है, लगभग ऐसा लग रहा था नसीब का साथ मिला था, अगर ऐसे पलक झपकती तो ये शायद गेंद हाथ से चिटकने वाली थी, लेकिन हाथ में रह गई और बड़ी सफलता यहाँ पे गेंदबाज जयेश ने अपनी टीम को दिलाई डेट ओवर में और एक सफलता प्राप्त करते हुए अपनी टीम के लिए। थँक यू दिस विकेट गमावली आहे ती, परंतु इथे जो बैटर दाखल झालेत राहुल घायल, तो यहाँ पे हर एक परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सके वही तो यहाँ पे जिंदा है। उड़ान भरनी होगी, हौसलों वाली उड़ान, लेकिन वो भरेंगे कब? ये यहाँ पे एक रन मिलेगी जरूर, और यहाँ की गेंदें हो चुके हैं अब तक इस ओवर में देखेंगे ना, 3 बड़ी हिट की दरकार रहेगी। एक बड़ा हिट आया था लेकिन उसके बाद अगर देखेंगे तो पूरी तरह से छा गई है गेंदबाजी। रोशन की गेंदबाजी अब तक देखेंगे तो शानदार कमाल की रही है, क्योंकि उन्होंने दूसरे ओवर में पूरी तरह से अपनी टीम को इस मुकाबले में लाके खड़ा कर दिया। और जयेश जिन्होंने अब तक अगर देखेंगे ना तो 3 गेंदों में केवल 1 विकेट लिए और 1 रन खर्च किया। आने वाली 3 गेंदें हैं, अभी भी यहाँ से मौका है। 3 गेंदों में 3 अच्छी शॉटें, अच्छे रन अगर यहाँ से जोड़ेंगे तो अच्छा टोटल यहाँ पे खड़ा हो सकता है। 20 रन हो चुके, 3 गंवाई है विकेटें, आने वाली बची है 3 गेंदें। इस टाइम हुआ है फिर से कवर में खिलाड़ी रोहित है। अब रोहित वो मौका नहीं गवा देंगे जो पहले गवाया था, कहीं ना कहीं अब उस गलती को सुधारा है और ये चौथा बड़ा झटका गांव टीम चिंचोटी को दिया है। थैंक यू डीजे। सफर पहले ओवर में भी था, सफर तीसरे ओवर में है। माना कि कुछ विकेटें गंवाई है लेकिन हमारी कोशिश अभी भी जारी है और ये कोशिश जारी रखनी होगी, क्योंकि अगली आने वाली 2 गेंदें 20 रन हो चुके हैं। यहाँ से कम 2 बड़े हिट आ जाए। आए हुए बल्लेबाज उमेश है, इनको प्रयास करना होगा, क्योंकि प्रयास के बिना अब कुछ नहीं मिलेगा आपको। ये अच्छा शॉट खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आएंगे। गेंद को पकड़ा है, फेंका है, क्या तब तक कमजोर थ्रो था। अच्छा फ्लाइट आता तो शायद यहाँ पे मौका मिल सकता था, लेकिन 2 आसानी से रन मिले हैं। 2 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22। अब ये गेंद रहेगी आखिरी इस इनिंग की। कितने रनों का टारगेट सेट होगा? यहाँ से बड़ा अगर हिट आता है तो कम से कम बनेंगे 28, 4 आते तो बनते 26, 3 आते हैं तो बनेंगे 25, 2 आते हैं तो बनेंगे 23। आ गया आ गया आ गया, उमेश आ गया और आखिरी गेंद पे छा गया और जड़ दिया बड़ा वाला सिक्सर, और इस सिक्सर के साथ रन संख्या बन चुकी है 28 और 29 रनों का रहेगा जीतने के लिए टारगेट। जैसी दरकार की थी मैंने कि शायद से आखिरी गेंद पे बड़ा वाला हिट आ सकता है, और क्या बेहतरीन हुक वाला शॉट खेला और गेंद को बाउंड्री के पार भेजा और 6 रनों की जो जरूरत थी, महत्वपूर्ण थे, मूल्यवान थे, और वो उन्होंने रन दिलाए। और उन रनों के साथ अब गांव की टीम बहुत बड़ा फाइट करते नजर आएगी मैदान के अंदर। मुकाबला ये भी बड़ा होगा क्योंकि कई में जाएगा। ये है
आई एक विराट ट्रॉफी का शानदार और कड़ा वाला घमासान लेंगे एक ब्रेक में जाएंगे, उसके बाद दोबारा इसके दूसरे इनिंग में जरूर आएंगे जहाँ पे रेडी होंगे हमारे साथी कमेंटेटर मित्र विजय जी भोये। चला रिक्वेस्ट असेल सकाळचं सत्र ज्याने गाजवलं एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम कर्णधार, आझाद स्पोर्ट्स वसई टीमचे कर्णधार आणि चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या षटकानंतर आपण ते ड्रॉ करणार आहोत, ज्या ड्रॉची आपण आतुरतेने वाट पाहतो। हॅलो, मॅचला सुरुवात, दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक। लक्ष आहे ते म्हणजेच 29 धावांचं। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। एका बाजूने आपण पाहिला तर स्ट्राईक एंड वरती कैलास ढोंगरकर, नॉन स्ट्राईक वरती सूरज माली। गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होते कल्पेश सापटे। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सूरज मालीने काय जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्याच्या जोरावरती एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यांनी पटकावलाय। षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने फक्त जंटल पुश केलाय पॉइंटच्या दिशेनं, मिळाले एक सिंगल धाव। 29 लक्ष आहे, निश्चितच चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीमकडे चांगले गोलंदाज चांगले फलंदाज आहेत, एकमेकाचे डावपेच नक्कीच माहिती आहेत आणि ज्यावेळेस असे संघ एकमेका विरोधामध्ये येतात ना तेव्हा मात्र मॅच जी आहे ती रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळते। हाय व्होल्टेज मॅच ही पाहायला जरूर मिळेल। पहिला बॉल टाकला त्याच्यावरती एक सिंगल आले, षटकातील हा दुसरा बॉल
चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये कदाचित ही धाव असेल का? यस, पंच तेच दर्शवतायत. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 2 या आकड्यावरती. या ओव्हर नंतर निश्चितच चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. आज टीमचे कर्णधार मी रिक्वेस्ट करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स पर्यंत पोहोचा. आता मात्र डाव्या हाताचा एक घातक बॅटअप, सातत्याने ऑलराऊंडरची भूमिका तो वाघवा स्पोर्ट टीव्हीसाठी करत असतो कैलास डोंगरकर. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल होत आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. तर अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली तर निश्चितच मॅच शॉर्ट पर्यंत जाऊ शकते. षटकातील पुढचा बॉल. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट आणि यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदर 3 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये सातत्याने तरसावं लागते. तर यावेळेस थोडासा बॅकफुटवरती संघ जरूर गेला या पहिल्या ओव्हरमध्ये, कारण गोलंदाजीचा दर्जा खूप स्ट्रॉंग पाहायला मिळतोय कल्पेश सापटेच्या माध्यमातून. अनेक सामने कल्पेशने देखील गोलंदाजी असो बॅटिंग असो एक चांगला परफॉर्मन्स सातत्याने केला आहे. एक बाईक देखील त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. अमर प्रीमियर लीग मध्ये निश्चितच एक बाईक देखील त्यांनी पटकावलाय. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील येतोय डॉट. हा आहे एक्सपिरियन्स, अनुभव, आणि तो या ठिकाणी पणाला लावलाय. षटकाची झाली या समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 29 टार्गेट चेस करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. धन्यवाद डीजे, धन्यवाद विजय, तुम्हाला थांबवते. या आझाद टीमचे कॅप्टन. आणि हे ड्रॉ आहेत ते आता काढले जातील. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर भावेश दादा आहेत. जवळजवळ 3 ड्रॉ आहेत. त्या 3 ड्रॉ मध्ये एक दादा ड्रॉ काढा. ही बाय असेल. आता नक्कीच मॅच कोणाची होईल पाहूया. ड्रॉ बायचा माझ्या हातात आहे. विजय संघ अगेन्स्ट आझाद वसई, म्हणजे बाय मिळते ती म्हणजे वाघेवाडा टीमला. चेक करा. डेफिनेटली आपण पाहतोय वाकीपाडा टीमचं नशीब आज कदाचित संकेत देत आहे. पण पार्टी मिळेल मला वाटतं आज जर मग. तर चला बघूया कमेंट्री बॉक्स मध्ये. चला मॅच कडे देखील लक्ष देऊया. हॅलो हॅलो 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 12 चेंडू 26 धावा. हॅलो हॅलो 12 चेंडू हॅलो हॅलो
बारा चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. फुल टॉस डिलिव्हरी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. मी तर म्हणेन 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत असं मला काही हरकत नाहीये. फुलटॉस बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता कैलासनं, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील मिड विकेटला जरूर पाहायला मिळालं. म्हटलं जातं ना, इतिहास वाचण्यासाठी नव्हे तर इतिहास रचण्यासाठी स्वप्न पहा. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर कैलासचा चांगला फटका होता. हॅलो हॅलो षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर यष्टीरक्षक बीट झालाय. चेंडू जातोय नॉन स्टॉप बॉर्डर लाईनच्या दिशेनं, परंतु त्या ठिकाणी आहे डिक्लेरेशन झोन. मिळेल फक्त एक 22च्या स्वरूपामध्ये सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 6 आकड्यावरती. सध्या तरी गोलंदाजी आपण पाहिली तर जबरदस्त पाहायला मिळतंय मिस्टर संकेत बघलीच्या माध्यमातून. संकेत बघलीचा जर विचार केला तर त्याचे वडील देखील एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळखले जायचे, परंतु सध्या आपल्याला ते स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाहीये. कैलास बघले निश्चितच एक चांगला गोलंदाज, त्याचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 आकड्यावरती. इक्के दुक्के से अभी काम चलने वाला नहीं है. अगर आपको मैच जीतना है तो मैदान के अंदर 1-2 छक्के जरूर जड़ने पड़ेंगे आणि त्याची आवश्यकता देखील आहे, कारण एका धावेनं फील्ड पोझिशन कडे दबाव दिसणार नाहीये, परंतु एखादा षटकार आला तर थोडासा दबावामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. बघूया तसं काही होतंय का. लेग बिफोरची अपील केली गेली आहे, मात्र पंच सहमत नाही आहेत ना मुन्ना ना. पिचिंग थोडीशी बाहेर जाणार नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली होती. तीच पंचांनी या ठिकाणी दर्शवलाय. डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकात धावा लागल्या आहेत, त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 7. सुरुवातीचं पहिलं षटक लाजबाब राहिलं, ते म्हणजेच कल्पेश सापटेचं. यावेळेस सॅप ट्रॅकर बॉल फुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, जज करतो. हो 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 झेल सुटलाय की मॅच सोडला असं मला काही हरकत नाहीये, कारण सूरज कुठल्याही क्षणी गेम चेंज करू शकतो आणि सूरजला या ठिकाणी जीवनदान मिळालंय. धावसंख्या झाली होती म्हणजेच 9 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 20 ची गरज. षटकातील पुढचा बॉल. हो 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 यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय आणि हेलिकॉप्टर लँड देखील लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर लँड झाले. 6 धावा. षटकार. धन्यवाद. आता मात्र 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. 6 बॉल 14. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. एका षटकारानं मॅच अगदी थोडासा झुकलेला आहे.
बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने देखील आणि बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने देखील. अजून सुद्धा मॅच संपला नाहीये. टीव्ही ऑन ठेवा, कारण अजून एक मोठा संघर्ष जरूर पाहायला मिळेल. यानंतर आपण पाहणार आहोत या मॅच मधील विजय संघ आणि त्यांच्या समवेत आझाद स्फोट वसई टीमला. बघूया कुठला संघ या ठिकाणी जिंकतोय. म्हटलं जाताना जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. आता आत्मविश्वासाने कुठला खेळाडू निश्चितच चांगला रोल या ठिकाणी पेश करतोय. मग बॅटर चांगला रोल अदा करतोय की मग गोलंदाज. सध्या गोलंदाजी क्रमवरती आपण जर पाहिला तर करण भगली नावाचा एक चांगला घातक गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक इन वरती बॅटर आहे कैलास डोंगरकर. या ठिकाणी आपण पाहतोय विराजी कोकणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. कॉट बेंचची अपील देखील या ठिकाणी केली गेली होती. पहिला बॉल या ठिकाणी डॉट आलाय. प्रेशर थोडस वाढलंय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. आता मात्र 5 बॉल 14 धावांची गरज. समजून जायचं, जेव्हा खूप मोठा अडथळा येतो ना तेव्हा समजा आपण विजयाच्या जवळ आलोय. आणि सध्या दोन्ही बाजून निश्चितच आपण पाहिलं तर अडथळा जरूर निर्माण झालाय. कोण जिंकणार ही मॅच, टिवरी की मग चिंचोटी? 5 बॉल जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 14 धावा 5 बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच कदाचित 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या असत्या. पहिली धाव जर अति वेगाने केली असती तर निश्चितच 3 धावा कंप्लीट झाल्या असत्या. आता मात्र 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज येते म्हणजेच 13. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. बघूया संकटामध्ये दिसते यावेळेस टीम वाघोबा स्पोर्ट टिवरी. या संकटातून निश्चितच आपली जिद्द आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करेल का? बॅटर यावेळेस आहे ऑन स्ट्राईक वरती सूरज माली. मागच्या मॅच मध्ये त्याने निश्चितच चांगली बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये देखील चांगले बॅटिंग केलंय, मात्र यावेळेस थोडासा निश्चितच प्रेशर मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये बनवायचे 13 धावा. सूरज बगले षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर हा वाईट बॉल. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. सॉरी, फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. आणि हा बॉल वाईट आहे. आता मात्र 4 बॉल 12ची आवश्यकता. 2 मोठे विकेट मारावे लागतील. इस गेंद पर बड़ा वाला हिट आना ही चाहिए, क्योंकि अगर यहाँ पे गेंद पे बड़ा हिट नहीं आता तो कहीं ना कहीं मुकाबला थोड़ा हाथ से फिसल सकता है. लेकिन अब आने वाले इस गेंद पे जरूर आना चाहिए, रन तो आनी चाहिए बस. इस बार बड़ा हिट और मैच हुआ है टाइट. जयेश, आपकी ही बात लगता है मेरे ख्याल में सुनी है सूरज माली ने और चढ़ दिया छक्का. बात
थैंक यू डुबे। DJ, मेरी बात सुनी नहीं, उन्होंने दिल पे ले ली है। अगर दिल पे लिए तो मन को लगेगा ही ना। चुभने लगी तो उन्होंने जड़ दिया छक्का। और तो उनको ये बात अब कैसे हजम होगी, क्योंकि अगर मैं खड़ा हूँ तो फिर हर निश्चितच हॅलो हॅलो म्हटलं जातं ना, आयुष्यात जर मगरी सारखे जगायचं असेल तर परफेक्ट झडप मारायला शिका, आणि ती झडप मारलं या ठिकाणी. यावेळेस आणखी एक मोठा बिग हिट. MS धोनीच्या अंदाजानं सामना फिनिश केला मिस्टर सूरज मालीना. कॉंग्रॅच्युलेशन वाघवा स्पोर्ट टिवरी अँड हार्ड कल्पेश सापटे, हेमंत सुतार फ्रॉम टीम आई गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा चिंचोटी. हॅलो हॅलो चला टॉससाठी देखील असं आहे आझाद स्पोर्ट वसई अँड वाघवा स्पोर्ट टिवरी. परंतु त्या अगोदर आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब.